शिवाय राहत नाही। अरे या आमदाराचं करायचं काय? खाली मुंड वर पाय। अरे या टग्यांचं करायचं काय? खाली मुंड वर पाय। आटपाडी तालुक्याची आमसभा झालीच पाहिजे। अरे कोण म्हणतोय घेत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आटपाडी तालुक्यात आमसभा झाली पाहिजे या मागणीसाठी जे उपोषण होतं त्या उपोषणाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात मी वैभव पाटील आणि माझ्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते या मागणीच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहोत हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इथे उपस्थित आहेत। आदरणीय माजी आमदार सदाशिव पाटील आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्वच कार्यकर्ते आपल्या बरोबर आहोत। आपण योग्य प्रकारे ही मागणी लावून धरलेली आहे। लवकरच त्याच्यावरती निर्णय व्हावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो, कारण की पुढच्या 1 महिन्याभरामध्ये आचारसंहिता लोकसभेची लागेल आणि परत तिथून पुढे 2 महिने 2.5 महिने परत जो उन्हाळ्याचा जो पिरियड आहे जिथं आपल्याला खरं तर उपाययोजनेची गरज आहे त्या पिरियडमध्ये आचारसंहितेमुळे या आमसभा लाभल्यामुळे अनेक निर्णय जे होणार आहेत त्याचे इम्प्लिमेंटेशन व्हायला वेळ लागेल। त्यामुळे लवकर ही आमसभा झाली पाहिजे आणि त्यात होणारे निर्णय लगेच राबवले पाहिजेत। या दृष्टिकोनातून आपण सगळेजणच या मागणीच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहिलं पाहिजे। हा एवढा एकच भाव याच्यामध्ये ठेवून खरं तर वकील साहेब आम्ही तुमच्या या बळीराजा संघटनेला पाठिंबा द्यायला इथे उपस्थित आहे। राजकारणाचे पद्धत होत राहतं, निवडणुका पुढे आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये, त्या निवडणुकीविषयी ते कशी कॅश करायची अशी विषय ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक मनात असू शकतं। परंतु आज ह्या जर मतदारसंघाची आपण परिस्थिती बघितली तर एका बाजूला इतका प्रचंड दुष्काळ आणि त्या दुष्काळाच्या निवारणासाठी कुठलंही कसल्या प्रकारचं नियोजन नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र फक्त राजकारण आणि सत्तेपासून फळं मिळवणं आणि स्वतः मोठं होणं याच्या पलीकडे दुसरं काही काम या मतदारसंघात गेल्या 4.5 वर्षात झालं नाही। आम्ही आज बोलायला लागलो तर आम्हाला ते म्हणतात की तुम्ही 4.5 वर्ष होता कुठं। आम्ही दुसऱ्या बाजूला असं म्हणतो एकदा तुम्हाला जर लोकांनी निवडून दिलं आणि सत्ता दिल्यानंतर आमच्यासारख्या विरोधकांचं कर्तव्य राहतं एक 3 वर्ष 4 वर्ष काय तर एक वेळ तुम्हाला द्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं मिळालेल्या सत्तेचा उपयोग करून कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास करू शकाल। आज 4.5 वर्षात तुम्ही काही काम केलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या बळीराजा संघटना असेल नाही आमच्यासारखे या मतदारसंघात काम करणारे कार्यकर्ते असतील आज त्यांना गरज भासायला लागल्या की या मतदारसंघामध्ये जे 4 वर्षात झालं नाही त्या गोष्टीचा उहापोह केला पाहिजे आणि त्या गोष्टी का झाल्या नाहीत याचा उलगडा तुम्ही केला पाहिजे ही मागणी करण्यासाठी म्हणून आज सगळेजण या पद्धतीनं काम करतायत। आम्ही खानापूर तालुक्यात ज्यावेळी आमसभेच्या संदर्भात ज्यावेळी आमच्याकडे विचारणा होते त्यावेळी आम्हाला असं उत्तर दिलं जातं की आमसभा घ्यायचं काही काम नाही, मी इतके काम करतोय, रोज लोकांच्यात आहे, पाण्यासाठी मी इतकं चांगल्या पद्धतीनं काम करतोय हे सांगितलं जातं। पंचायत समिती त्यांच्याच ताब्यात आहे, जिल्हा परिषद मध्ये आज उपाध्यक्ष म्हणून त्यांचा चिरंजीव काम करतोय। एवढं सगळं असताना सुद्धा आज आमच्या खानापूर तालुक्यात अनेक अशी गाव आहेत की तिथं प्यायला पाणी नाही। आज टँकरची मागणी केली तर तू काय तर उडवाउडवीची उत्तर देऊन आज थांबलेत। आज जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे। हीच परिस्थिती याच्यापेक्षा तीव्रतेची आटपाडी तालुक्यात आहे। आज ही बळीराजा संघटना आज शेतकऱ्यांसाठी म्हणून जे मागणी करते की लवकर आमसभा घ्या आणि हे जे काय प्रश्न आहेत दुष्काळाचे ते निवारण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी करतात। त्यावेळी इथं सांगितलं जातं की इथं भाजपची सत्ता आहे, भाजपच्या ताब्यामध्ये पंचायत समिती आहे, तर भाजपच्या ताब्यात असणाऱ्या पंचायत समितीमध्ये मग आम्ही सभा घेतली तर कसं होणार वगैरे काय तर टेक्निकली अडचण ते सांगतात। पण दुसऱ्या बाजूला सेना भाजपची युती होत्या आणि ही जागा शिवसेनेची आहे ती मला मिळाली पाहिजे आणि मग मीच आमदार केलं इथं सेना भाजपचा उमेदवार पाहिजे ही कसं काय चालतंय। मग इथं जर भाजपची सत्ता असेल आणि भाजप आणि शिवसेनावर एकत्र असेल तर तुम्हाला काही अडचण नाही इथं आमसभा घ्यायची। फक्त लोकांना आता सामोरं जायचं कसं, लोकांच्या समोर गेल्यानंतर लोक उत्तर मागतील त्यावेळी काय उत्तर द्यायचं असा प्रश्न तुमच्या समोर आमदारांच्या समोर असणार आहे। त्यामुळं मग हे तोंड लपवायचं काहीतरी कारण काढायचं आणि तोंड लपवून कुठं माघारी जायचं ही जी भूमिका आहे ही चालणार नाही। जी सत्ता तुम्हाला लोकांनी विश्वासाने दिली तुम्ही त्यावेळी वातावरण केलं की ह्या दुष्काळी तालुक्याचं जर कोण काही वरी असेल तर मीच आहे आणि मला तुम्ही निवडून द्या, लोक भुलली त्यावेळी आणि तुम्हाला निवडून दिलं। परंतु आज लोकांच्या ते लक्षात यायला लागले की तुम्ही जे भूलभुलैया केला होता त्याच्यामध्ये आता लोक फसणार नाही, लोकांना सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागले। लोक आज तुम्हाला विरोध करतात, प्रश्न विचारतात। आज इथं देशमुख वकील असतील त्यांच्यावर काम करणारे सगळे लोक असतील हे सगळे तुम्हाला आज विचारतायत की डॉक्टर साहेब की विचारतायत तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही हे करणार आहेत, काय उपाययोजना तुम्ही करणार हे आज विचारायला लागलेले आहेत। आज हे एवढे लोक विचारायला लागले तरी तुम्ही आता
उत्तर द्यायला तयार होत नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडे उत्तर नाही आहे. त्यामुळे याच्यात लक्षात येते तुमचं नाकर्तेपणा. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की अशाच पद्धतीनं हा विषय आपण लावून धरूया. लवकरात लवकर आमसभा त्यांना घ्यायला लावूया आणि आमसभा नुसती घेऊन नाही तर ज्या उपाययोजना दुष्काळाच्या करायच्या त्या केल्याच पाहिजेत आणि त्या करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आवाज उठवूया. जर आवाज उठवला डॉक्टर साहेब तरच आपण कुठेतरी ह्या लोकशाहीमध्ये जे काम करणारे तुमच्या आमच्यासारखे जे आहेत ते कुठेतरी न्याय त्यांना मिळेल. कारण की एका बाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते. पण आपली ताकद प्रचंड आहे. तुम्ही आता सुरुवात केलेली आहे. तुम्हाला लागेल ते ताकद द्यायचं, लागेल ते तुम्हाला संघटना उभा करण्यासाठी लागेल ते मदत करायचा शब्द मी तुम्हाला देतो. राजकारणाच्या पद्धतीने होईल. अजून विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. भविष्यात त्या पद्धतीने आम्ही राजकारण करू. पण या आजच्या ह्या तुम्हाला पाठिंबा देण्याच्या उद्देश हा कुठलाही राजकीय नाही. जरी आम्ही राजकीय कार्यकर्ते जरी असलो तर आज जी तुम्ही इथं अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी जे उपोषण करताय त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथं उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या वतीने विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही लवकर संपर्क साधा, लवकर लेखी काय तर ठोस आश्वासन द्या आणि तारीखच आजच्या आज तुम्ही दिली पाहिजे आणि आमसभा लवकर झाली पाहिजे. कारण की दिवस कमी राहिलेत. आचारसंहिता कधीही डिक्लेअर होईल. त्या आचारसंहितेच्या आमसभा होऊन त्यात होणाऱ्या निर्णयाचे इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे. ही आग्रही मागणी मी आज इथं नोंदवतो. पुन्हा एकदा तुम्हाला मी सपोर्ट, आमचा पाठिंबा पूर्णपणे तुमच्या पाठीमागे आहे हे मी इथं अधोरेखित करतो. धन्यवाद. आमसभा अरे कोण म्हणतोय